दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनसह ऑल आउट ऑपरेशन राबवणार गृह राज्यमंत्री योगेश कदम। जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याच्या प्रक्रियेनं घेतला कमालीचा वेग। श्रीदेवी पाथरजाई मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त भंडाराचं आयोजन। आंतरराष्ट्रीय सायन्स ड्रॉइंग जनरल नॉलेज कॉम्प्युटर ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलचं दैदिप्यमान यश। सविस्तर वृत्त। ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार वारंवार घडले। त्यामुळे या इराणी वस्तीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन आणि ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी विधान परिषदेत दिली। सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य अनिल परब यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला। महत्त्वाचं आणि गंभीर आहे। सदर वस्ती ही आपल्याला कल्पना आहे की ही डिनोटिफाईड केलेली ट्राईब आहे, इराणियन ही वस्ती आहे आणि गेले अनेक वर्षांपासून जवळपास 8 ते 10 पिढ्यांपासून ही इराणियन वस्ती तिकडे अस्तित्वामध्ये आहे। आपण सांगितलेली गोष्ट देखील ही वस्तुस्थिती खरी आहे की त्या ठिकाणी वारंवार पोलिसांवरती पोलीस जेव्हा तिथे एखाद्या आरोपीला पकडायला जातात त्यावेळेला तिथल्या महिला तिथे अग्रेसरपणे पुढे येतात। अनेक वेळेला आता पण आपण जे उदाहरण आपण दिलेलं आहे की 2024 डिसेंबरला एका चेन स्नॅचरला पकडण्याकरता तिथे पोलीस जेव्हा गेले होते त्यावेळेला देखील 25-30 महिलांचा आणि लहान मुलांचा मॉब तिथे समोर येतो आणि तिथे रेल्वे ट्रॅकच्या जवळ ही वस्ती असल्यामुळे मग तिथे दगडफेक करणं जाणं अतिशय सोपं जातं। आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जवळपास ही 1,500 ते 2,000 लोकसंख्येची वस्ती आहे। ह्या संपूर्ण वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं जाईल, ऑल आउट ऑपरेशन केलं जाईल आणि जिथे जिथे रिपीट ऑफेन्सर्स आहेत या रिपीट ऑफेन्सर्सवरती मोक्कासारखी कारवाई देखील केली जाईल। आणि ह्या दुसरा आपला जो प्रश्न होता की अनधिकृत वस्ती तिथे आहे का असं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय या बाबतीमधली लोकल अथॉरिटीजकडनं सगळी आपण माहिती आपण घेऊ आणि अर्थातच जिथे अनऑथराइज बांधकामं आहेत तिथे योग्य ती कारवाई केली जाईल। खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याच्या प्रक्रियेनं कमालीचा वेग घेतलाय। गेल्या 21 दिवसात 30,000 घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। गाळ उपसण्यासाठी 2 पोकलेनची घरघर सुरू आहे। नदीपात्रातून उपसलेल्या गाळाचे साठे केले जात आहेत। यानंतर शेतकरी स्वखर्चानं गाळ घेऊन जात आहेत। आलोरे येथील जलसंपदा विभागामार्फत गाळ उपसा प्रक्रिया सुरू आहे। यासाठी 2 पोकलेन उपलब्ध करून देण्यात आले। याशिवाय अन्य अत्यावश्यक साधन सामुग्रीचा समावेश देखील आहे। गाळ उपसण्याच्या प्रक्रियेत भरती ओहोटीचा अडसर उभा ठाकतोय। यामुळे दुपारच्या सुमारास गाळ उपसा प्रक्रिया बंद ठेवावी लागत असल्याची माहिती समोर आली। गाळ उपसा प्रक्रियेकडे गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचं विशेष लक्ष असून सातत्यानं जलसंपदा अधिकाऱ्यांशी ते संपर्क साधून सूचना करत आहेत। याचमुळे गाळ उपसा प्रक्रियेनं वेग घेतलाय। गेल्या 21 दिवसात 30,000 घनमीटर गाळ उपसा करण्यात आला। उपसलेला गाळ शेतकरी स्वतःहून वाहून नेण्यासाठी पुढे सरसावले। हा गाळ शेतीसाठी उपयुक्त असणार आहे। याचमुळे शेतकऱ्यांना गाळ घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली। जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रियेकडे गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचं बारीक लक्ष आहे। पात्रात साचलेला गाळ परिपूर्णरित्या उपसा केला जाणार आहे। त्यामुळे यंदा जगबुडीच्या पुराचं संकट दूर होऊन व्यापाऱ्यांसह नदीकाठचे रहिवासी सुटकेचा निश्वास टाकतील असं चित्र दिसतंय। जगबुडी नदीतील गाळ काढण्याचं काम गेले 20 ते 21 दिवस होत आले। ह्या 21 दिवसामध्ये जवळपास 30,000 घनमीटरच्या आसपास गाळ हा नदीतला काढला गेला आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेऊन गेलेले आहेत।
अजून हे काम थोडं फास्ट व्हायला पाहिजे. याकरता काही दिवसातच नाम फाउंडेशनच्या देखील मशिनरी ह्या आपल्या इथं खेडमध्ये दाखल होत आहेत. त्यांचे जे काही थोडेफार प्रॉब्लेम्स होते ते आता सॉल्व झालेले आहेत आणि लवकरच या ठिकाणी सन्माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा केला गेला आहे त्याला नक्कीच यश ह्या ठिकाणी येईल असं मला वाटतंय. कारण पुरामध्ये नदीकाठच्या लोकांना आणि आपल्या खास करून व्यापारी वर्गांना जो त्रास होतोय हा होऊ नये हा प्रयत्न नामदार योगेशदादा कदम हे करत आहेत आणि खरंच मी त्यांना धन्यवाद देईन. राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्यात, त्याबद्दल सातत्यानं चिंता देखील व्यक्त करण्यात येते. पण महिलांवर जे अत्याचार झाले त्यात सर्वाधिक अत्याचार ओळखीच्या व्यक्तींकडून झाले. अनोळखी व्यक्तीकडून झालेल्या घटनांचं प्रमाण हे 0.42% इतकं आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना महिलांवरील वाढत्या बलात्कारासंदर्भात माहिती दिली. पाहूया यावेळी ते काय म्हणाले. या घटनाचं रजिस्ट्रेशन वाढत असलं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये आता महिला बोलू लागल्या आणि घरचे लोक तुम्ही कंप्लेंट करू नका, लग्न होणार नाही, समाज काय म्हणेल याच्या पलीकडे चाललेला आहे. ही या संदर्भात समाधानाची बाब आहे. आणि महत्वाचं हे आहे की याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काही चार्जशीट आहे त्या चार्जशीट अत्यंत वेगानं आपण आता या ठिकाणी दाखल करतो. 60 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करणे या संदर्भात आता आपला जो काही रेट आहे हा 90% वर गेलाय. नवसाला पावणारी आणि तमाम भाविकांच्या हाकेला धावणारी शहरातील श्रीदेवी पाथरजाई मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त 30 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता भंडारा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्त मंदिरात गुढी उभारून नववर्षाचं स्वागत देखील करण्यात येणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा बहुसंख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन देवी पाथरजाई मंदिराचे अध्यक्ष अमोक पाटणे, विश्वस्त मंडळ आणि मानकऱ्यांनी केलं आहे. नमस्कार, मी अमोक पाटणे, श्रीदेवी पाथरजाई मंदिराच्या अध्यक्ष या नात्याने पूर्ण मानकरी परिवार आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आपल्या खेड शहरातील समस्त परिवारांना आणि देवीच्या भक्तगणांना आवाहन करतोय की गुढीपाडव्याच्या निमित्ताने म्हणजे मराठी वर्षाच्या प्रथम दिनी आपण श्रीदेवी पाथरजाई मातेचा भंडारा महाप्रसाद आपण या वर्षापासून सुरू करतोय. श्रीदेवी पाथरजाई मंदिराच्या बाहेरील जागेमध्ये संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा महाप्रसाद चालणार आहे. तर आपण सगळ्यांनी देवीच्या ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी आपणाला मनपूर्वक विनंती करतोय. आणि जसं आम्ही शिमगा उत्सवाच्या निमित्ताने श्रीदेवी पाथरजाईची पालखी आपल्या दारोदारी किंवा आपल्या एरियामध्ये घेऊन येत असतो, तर आमच्या सर्वांची एक इच्छा होती की आपल्या सगळ्यांपर्यंत देवीचा प्रसादही पोचला पाहिजे आणि आपण या वर्षापासून याची सुरुवात करतोय. तर नक्कीच आपण सर्व पूर्ण उत्स्फूर्तेने यामध्ये सहभागी व्हाल अशी आशा बाळगतो. शिर्डी महामार्गावर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त दारूच्या बॉटल असल्याचं दिसून आलं. या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात काचेच्या दारूच्या बॉटल्स पडल्यामुळे महामार्गावर काचांचा खच पडल्याचं दिसतंय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या ट्रकचा पाठलाग करत दारूच्या बॉटल्स असलेला ट्रक अडवला. आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत या संदर्भात माहिती दिली. वैजापूर जवळ समृद्धी महामार्गावर सायंकाळपर्यंत भीषण अपघात होण्याची दाट शक्यता होती. टोल नाका आणि सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची फळं सर्वसामान्य लोकांना भोगावी लागणार का असा सवाल अमोल मिटकरींनी केला. टोल नाक्याबाहेरील पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचं म्हणत अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केलाय.
शिर्डी महामार्गावर एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या गोण्या पडल्याची घटना घडली। या बाटल्या रस्त्यावर पडून फुटल्यामुळे सर्वत्र काचा पसरल्या। यामुळे महामार्गावर अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली। खेड तालुक्यातील काडवली ते धामणन मार्गावर चक्क ऐन उन्हाळ्यात वृक्ष लागवड करण्यात आले। या मार्गावर शेकडोहून अधिक सुकलेल्या रोपांची लागवड करण्याचा अजब प्रकार घडलाय। या प्रकाराबाबत शिवसेना खेड गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। काडवली ते धामणन मार्गावर शेकडोहून अधिक रोपे लावून केवळ वृक्ष लागवड उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात असल्याचं समजतंय। ऐन उन्हाळ्यात वृक्ष लागवड केली जात असल्याचं पाहून या मार्गावरून ये-जा करणारे वाहन चालक तसेच ग्रामस्थ अवाक झाले आहेत। या मार्गावर सुकलेल्या रोपांची लागवड करून खात्याला नेमकं काय साध्य करायचंय असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित केला जातोय। या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने 26 मार्च 2025 रोजी चाकाळे या गावामध्ये निराधार असलेल्या हिराबाई शेलार, सुरेश आमरे, निर्मला भिलारे, धोंडीबाई चव्हाण या 4 कुटुंबांना लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मिलिंद निवलेकर यांच्या सौजन्यानं गावच्या सरपंच भिलारे आणि लायन्स क्लबचे सदस्य यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, सरपंच भिलारे, माजी अध्यक्ष मिलिंद निवलेकर, रोहन विचारे, डॉक्टर विक्रांत पाटील, पंकज शहा, खजिनदार प्रवीण पवार, परेश चिखले, संदीप मोरे, डॉक्टर मरकट, माणिक लोहार, उत्तम कांबळे, जितेंद्र भिलारे आणि सदस्य उपस्थित होते। मदत प्राप्त कुटुंबाकडून लायन्स क्लबने राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं आणि भरभरून त्यांना आशीर्वाद दिले। लायन्स क्लब नेहमीच अशा विविध ठिकाणी जाऊन लोकांसाठी मदत करत असतं, याबद्दल चाकाळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं। क्लब खेड सिटीच्या वतीने नेहमीप्रमाणे गरज स्थिती लायन्स या शब्दाला साजेशी काम लायन्स नेहमीच करत आलेलं आहे। आज आम्ही चाकाळे या ठिकाणी आलेलो आणि चाकाळेमध्ये समोर बसलेली 4 वयोवृद्ध जे निराधार आहेत आणि निराधारांना आधार हा नेहमीच लायन्सचं ब्रीदवाक्य आहे। आज आमचे माजी नगरसेवक लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मिलिंद निवलेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज ह्या 4 कुटुंबांना आपण महिनाभर पुरेल एवढं धान्य लायन्स क्लबच्या वतीने आज देतोय आणि त्याचा शुभारंभ आम्ही दरवर्षी करत असतो। पण ह्यावेळी साखळे गावच्या सरपंच सौ भिलारे मॅडम यांच्या सांगण्यावरून आज आम्ही या ठिकाणी आलोय व या ठिकाणी हिराबाई शेलार, सुरेश आमरे, निर्मला भिलारे, धोंडीबाई चव्हाण या 4 वयोवृद्ध निराधार कुटुंबाला लायन्स क्लबच्या वतीने एक मदतीचा हात आणि एक मदत मायेची ऊब द्यावी म्हणून हा उपक्रम या ठिकाणी राबवतोय। असेच उपक्रम नेहमीच लायन्स राबवत असते। मी यासाठी खूप खूप धन्यवाद माजी अध्यक्ष आमचे निवलेकर साहेब यांना देतो, कारण का त्यांच्या दातृत्वातूनच आजचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे। तसेच सरपंच मॅडम यांचेही धन्यवाद देतो, कारण का त्यांनी आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून लायन्स क्लबच्या वतीने खूप खूप धन्यवाद। बदलत्या युगात आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी समाजातील सर्व बंधू भगिनींनी एकत्र येऊन आपल्या एकतेचं, परंपरेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी तसेच नवीन वर्षाचं आनंदानं आणि उत्साहानं स्वागत करण्यासाठी संगमेश्वर येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन नववर्ष स्वागत यात्रा समितीनं केलंय। या नववर्ष स्वागत यात्रेत पारंपरिक वेश परिधान करून सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा या दिवशी सायंकाळी 5 वाजता माभळे संगमेश्वर येथील जलाराम ट्रेडिंग कंपनी येथून या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे। नावडी बाजारपेठ गणेशाळी मार्गे रामपेठ मधून श्री देव गणपती मंदिरापर्यंत ही नववर्ष स्वागत यात्रा काढली जाणार आहे। या यात्रेत ढोल, ताशा पथक, रथ, भगवे ध्वज आदींचा समावेश असणार आहे। नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने संगमेश्वर येथे एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून स्वागत यात्रेची जोरदार तयारी चालू आहे।
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 19 विद्यार्थ्यांनी द्वितीय फेरीतील परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून द्वितीय पातळीवरील परीक्षेसाठी पात्र होण्याचा बहुमान प्राप्त केलाय। इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षांच्या द्वितीय फेरी परीक्षेत संपूर्ण राज्यभरातून असंख्य विद्यार्थी सहभागी झाले। या परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात रोटरी स्कूल खेडच्या इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये अर्णव सुशील घुमरे विशेष प्रावीण्य पदक, अधिराज अतुल गाडवई, अर्णव अभिषेक गुजर, श्रवण संतोष कासार, ईशांत उत्तम व्यास, जिया योगेश चव्हाण, प्रणव पांडुरंग देवकाते, स्पंदन गौरव धावणे यांनी यश संपादन केलं। इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये श्रेया दीपक मोरे, श्रेयसी श्याम भगत हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले। तसेच इंटरनॅशनल ड्रॉइंग ऑलिम्पियाड परीक्षेत आराध्य मंदार लेले याने 700 रुपये आणि आराध्य निकेतन पाटणे याने 1200 रुपये शिष्यवृत्ती मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केलाय। तसेच श्रवण संतोष कासार, प्रसाद महेश भोसले, तीर्था सकाराम घाडीगावकर, त्रिवेणी चंद्रकांत गमरे, स्मित अमित चिखले, मुग्धा मनोज पालांडे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले। इंटरनॅशनल कॉम्प्युटर ऑलिम्पियाड परीक्षेत विराज कैलास गावडे याने विशेष प्रावीण्य पदक पटकावले। श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत चादरी आणि ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक समीक्षा शेट्टी हिच्या सेवाभावी वृत्तीने ही कल्पना साकार करण्यात आली। तसेच श्री महादेवाच्या मंदिर परिसरातील गरजूंना मदत करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापक युजी कांबळे, उपमुख्याध्यापक हुलगे, सायन्स विभाग प्रमुख पाटील, NSS कार्यक्रम अधिकारी संपदा काळे, उपकार्यक्रम अधिकारी मांडे, बाई भुसारे आणि यादव यांनी उपस्थित होते। शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिवसेनेच्या विरोधात कुणाल कामरा या कॉमेडियननं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना मंडणगड तालुक्याच्या वतीने त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना मंडणगड तालुक्याच्या वतीने मंडणगड तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं आणि तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण, मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, तालुका संघटक अनंत लाखन, महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे, युवा सेना जिल्हाधिकारी चेतन सातोपे तसेच शिवसेना, युवा सेना, युवती सेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।